मित्रांनो, मी बल्लारशाह टू आदिलाबाद हायवेवरून जात असताना मला इथे निरगुंडी म्हणून नावानं असलेला हा एक झाड मला दिसलं आहे। खेडेगावामध्ये सर्वात जास्त हे झाडं दिसत असतात। त्याला निगोंडोसुद्धा असं म्हणतात। वेटेक्स निगोंडो अशाप्रमाणे हे इंग्लिशमध्ये याचं नाव आहे आणि याला निरगुंडा असे म्हणतात। याचा साधारणतः उपयोग प्रत्येक रासायनिक खतासाठी उपयोग केला जातो आणि याला आयुर्वेदिकमध्ये सर्वात जास्त उपयोगात आणलेला असतो। साधारणतः म्हणजे जेव्हा माणसांना रोगराई येतो त्यावेळी या झाडाचे पत्ते आपण काढून जिथे आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळवून आंघोळ केल्याने माणसाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते असे म्हणतात। लहानपणी विचार केला असता जे बाळंतपण असलेले स्त्रिया आहेत, मुलांना जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतर याचे पानं गरम पाण्यामध्ये तुम्ही बघितले असता हे झाडे अशाप्रमाणे आहेत। हिरवंगार राहते। सर्वात समोरचे जे पानं आहे ते तीन पाने आणि अंदरचे 5 पाने असं असतात आणि समोरचे जे पानं आहेत ते निमुळती लंबे असतात आणि याचे फूल बघितले असता व्हाईट याच्यामध्ये असतात आणि हे सहज तुम्हाला रस्त्यावर झुडपामध्ये सहज मिळू शकतो। याचा आयुर्वेदिक सर्वात जास्त उपयोगात आणले जाते। सपोज माणसांच्या गुडघ्यादुखीचा जर त्रास असेल, याचं आयुर्वेदिक उपयोग करून आपल्याला पाण्यामध्ये उकळवून ते गरम पाणी असलेलं आंघोळ केलं असतं, शरीरावर असलेले जंतुसुद्धा नष्ट होतात। पहिलीच्या काळामध्ये आजी आजोबा यांचा सर्वात जास्त उपयोगात आणत होते। आता हळूहळू याचा उपयोगात आणणं बंद झालेलं आहे। तरी साधारणतः जुने लोक आहेत ते याचा उपयोग करतात। अशा समोर गेलं असता तुम्हाला भरपूर प्रमाणात तेच झाडे मिळतात।